आज मी ना दोडक्याची भाजी बनवत नाही बरं का. आज मी मस्त बनवते दोडक्याचे गरमागरम कुरकुरीत आणि खमंग असे भजे म्हणजेच पकोडे. आता तुम्हाला वाटेल दोडक्याचे भजे आणि पकोडे? हो, ह्याचे सुद्धा बनले जातात. नेहमी आपण कांदा भजे, पालक भजे सगळे बनवतो, पण दोडक्याचे भजे कधी केले आहेत का? नसेल केले तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा. बघा, ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही ना त्यांच्यासाठी तरी खूप मस्त आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याचे भजे करून बघा. ज्यांना भाजी आवडत नसेल ना दोडक्याची घरामध्ये, त्यांना हे भजे करून द्या आणि बघा किती आवडीने खातील आणि न आवडते दोडकेसुद्धा आवडीचे बनतील. म्हणजे कसेही पोटात जातील इतके छान हे भजे बनतात. खूप सोप्या पद्धतीने एकदम झटकीपट बनतात. तुम्ही नाश्त्यालासुद्धा तुम्ही याला खाऊ शकता बनवून, चहासोबत, भाकरी चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता, प्रवासात नेऊ शकता. खूप मस्त लागतात, एकदम टेस्टी, चवदार आणि कुरकुरीत बनतात. तर पाहू शकता आतून दोडका इतका छान नरम सॉफ्ट असा भाजला गेला आहे आणि वरून मस्त क्रिस्पी अशी बेसन पिठाची कोटिंग. तर नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघता. तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे मी दोडके घेऊन आले. आता दोडक्याची भाजी पण खायचा कंटाळा येतोच, त्यामुळे म्हणलं चला याची आज भजीच करूया. तर पातळ बारीक दोडके असेल ना तर चांगलं होईल. मला जरा जरा जाडसर भेटले पण हरकत नाही, आपण याचीसुद्धा करू शकतो. पण पातळ आणि बारीक दोडका भेटेल ना तर खूप मस्त भजी बनतात. आता याचा मागचा पुढचा भाग काढायचा आणि याची सगळ्या ज्या शिरा असतात ना वरच्या दोडक्याच्या, सगळ्या काढून घ्या हलक्या हाताने. एकदम स्लो हात ठेवायचा, नाहीतर दोडका जो आहे ना तो तुटला जाऊ शकतो. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. एकदम हलक्या हाताने, एक प्रेमाने, नाजूक असं हे सगळ्या शिरा काढायच्या, नाहीतर खाता वेळेस कचकच लागू शकतात. हे बघ, असं पूर्णपणे असं बिना शिराचा जो दोडका असतो ना अगदी तसा बनवायचा. याला सगळ्या शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे नरम सॉफ्ट हा दोडका पडला जातो. आता मी हे सगळ्या शिरा ह्या दोडक्याच्या काढून घेतल्यात. आता आपण काय करायचं, ह्याचे ना 2 भाग करायचे, कारण हे मोठे आहेत त्यामुळं ह्याचे 2 भाग करायचे. आता असे मी 2 भाग करते. हे बघा, हे एवढ्या साईजचे 2 भाग करायचे. हे असे बारीक दोडके जर भेटले ना तर खूप मस्त आहे. मला जरा थोडंसं 1-2 मोठे भेटलेत. आता हे बघा, असं ना उभा करायचा, हे जो भाग कट केला ना आपण दोडक्याचा, आणि असं अलगद हलक्या हाताने वरच्या वर, तळापर्यंत न्यायची नाही अजिबात. वरच्या वर जसं आपण वांग्याच्या फोडी वगैरे करतो बघा, भरलेलं वांगं करताना तसं करायचं. फक्त इथे 4 फोडी नाही करायच्या, 6 फोड्या करायच्या. एकदम हलका हात वापरायचा. ह्या अशा 6 पाकळ्या याच्या करायच्या, 6 चिरा पाडायच्या अशा. आणि खालपर्यंत अजिबात नेऊ नका. हे असं थोडीशी जागा स्पेस याला ठेवायचं. बस वरच्यावर अशी कटिंग करायची. पुन्हा एकदा सांगते, बघा असं वरच्यावर हलक्या हाताने ह्याच्या अशा 6 पाकळ्या करा. मस्तपैकी असं कट करायचे. बघा आता मी हे सगळ्या दोडक्याचे जे आहेत ना अशा कट करून घेते. खालचा भाग असा थोडासा अख्खा ठेवायचा, तिथपर्यंत कट नाही करायचं. आता मी हे सगळे करून घेतलेले आहेत. तिकडे पाहू शकता सगळ्या दोडकाला मी चिरा पाडलेल्या आहेत. आता आपण ना याच्यामध्ये ना हळद आणि मीठ थोडंसं चोळून घेऊया. ह्याने काय होतं, चांगलं दोडक्याला पाणी सुटतं आणि दुसरी गोष्ट नरम सॉफ्ट पडलं जातं, ज्याने दोडका जो आहे ना तो कचकच लागणार नाही आणि चव छान येते दोडक्याला. असं सपक सपक लागणार नाही खाता वेळेस, तुम्हाला एकदम छानपैकी चव येते. मग थोडंसं असं चिमटीमध्ये हळद मीठ घ्यायचं आणि चोळायचं बस. आणि एक 5 मिनटं किंवा 2 मिनटं असं ठेवून द्यायचं. हे असं वरच्यावर सोडायचं. जास्त काही अजिबात घाई करायची नाही, नाहीतर ह्या पाकळ्या पण तुटू शकतात. एकदम हलक्या हाताने हे हळद मीठसुद्धा चोळून घ्या. हे बघा, दोडका कसा कवळा असतो ना त्यामुळं तुटायची जरा भीती असते. हे असं वरच्यावर हलक्या हाताने याला असं हळद मीठ सगळे मी चोळून घेतलं. आता हे उरलेलं हळद मीठ आपण नंतर वापरायचं आहे. आता हे सगळं जे हळद मिठामध्ये आपण दोडके लावून घेतले ना 1-2 मिनटं याला ठेवून द्यायचं. म्हणजे छान हळद मीठ मुरलं जातं आणि चव येते. मग तो पण आपण एक भांड्यामध्ये, एका वाटीमध्ये, बाउलमध्ये ना एक अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं. बघू शकता इकडे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलंय. त्यानंतर ना आपल्या दोडक्याला छानपैकी कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इकडे 2 चमचे भरून तांदळाचं पीठ टाकले. कोणतेही भजी असू द्या, तांदळाचं पीठ हे आवर्जून टाकायचं.
त्यानंतर इकडे लाल तिखट, थोडा धना पावडर आणि थोडा गरम मसाला इकडे मी टाकलेला आहे. आणि जे प्लेटमध्ये हळद मीठ उरलं होतं बघा, तेच इकडे वापरते, कारण ते वेस्ट नको व्हायला. त्यामुळं मी तेच हळद मीठ इकडे हे बघा टाकते. आणि आपण दोडक्याला सुद्धा लावले, त्यामुळं काय एवढं जास्त लागणार नाही. इकडे थोडं टाकलं तरी चालेल. हळद मीठ टाकून घेतले. थोडीशी जिरे पण इथे टाकू शकता, ओवाचा कूट करून टाकू शकता. आणि थोडंसं पाणी, जसं लागेल तसं पाणी घ्या. मिक्स करायचं व्यवस्थित आणि थोडासा घट्ट बॅटर बनवायचा. अजिबात पातळ नको आहे, रनी बॅटर नको. इकडे पाहू शकता तुम्ही, हे इतका टेक्स्चर येईपर्यंत बॅटर बनवा. हे बघा, एकदम व्यवस्थित परफेक्ट. हे असा क्रीमी टेक्स्चर पाहिजे आपल्याला, रनी बॅटर नको आहे. आता आपण काय करायचं, थोडा वेळ ह्यालासुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा लगेचच आपण प्रोसेस करू शकतो भज्याची. आता जे दोडके आपण घेतले होते ना बघा, त्याला किती पाणी सुटलं आहे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, याचे थेंब थेंब किती गळते. हे जरा निथळून घ्यायचे, हलक्या हाताने दाब द्यायचा. हे असं एक एक दोडका उचलायचा आणि असं दाब द्यायचा, हलक्या हात घ्यायचा. जरी तुम्हाला वाटत असेल मी खूप जोरात करते, तसं नाही, मी हलका हात वापरते. सगळं निथळून घेतले हळद मिठाचं पाणी दोडक्याचं. आणि आता आपण जे स्वच्छ दोडके घ्यायचे, बेसन पिठामध्ये एक एक दोडका घ्यायचा आणि असं डिप करायचं. हे बघा, सगळी प्रोसेस ना हे भजे करता वेळेस ना एकदम हलक्या हाताने करा, कारण कुठलीही एक चूक ना मग सगळी रेसिपी आपली वेस्ट होऊ शकते. हे असं डिप करायचं. चारी बाजूनी आतपर्यंत बेसन पीठ ह्या दोडक्यामध्ये गेलं पाहिजे, लागलं पाहिजे, म्हणजे कोटिंग झाली पाहिजे छानपैकी. सगळे असे 2-4 ना पीस मी हे दोडक्याचे याच्यामध्ये डिप करून ठेवते. आणि एकीकडे मी पॅनमध्ये ना तेलसुद्धा तापत ठेवलं आहे स्लो गॅसवर. हे असे सगळे दोडक्याचे पीस उचलायचे आणि बेसन पिठामध्ये चांगले चोळून ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण गरमागरम तेलमध्ये ह्याला लगेचच सेट करूया. गॅस स्लो ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच तेल गरम करायचं. जास्त काही तापवायचं नाही तेल, नाहीतर हे सुद्धा करपले जाऊ शकतात. आता मी इकडे 4 सेट केलेत बघा, आणि लगेच दुसरे पण सेट करून ठेवायचं बेसन पिठामध्ये दोडके. हलका गॅसवर, एकदम बारीक गॅसवर छानपैकी सुनेरी गोल्डन लाल रंग येईपर्यंत ना ह्याला मस्त फ्राय करा. अधूनमधून चेक करायचं, स्लो गॅस ठेवायचा, काही हाय फ्लेम ठेवू नका. आणि जोपर्यंत हे खालून निसटत नाही ना तोपर्यंत पलटी करू नका अजिबात. हे अगोदर असं चेक करायचं. माझी अशी सवय नेहमीची, मी अगोदर खालून पहिली चेक करते कुठलीही फ्राय करण्याची वस्तू असली की, म्हणजे रेसिपी असली की. आता ही खालची साईड बघा सुटली, कडक झाली आणि किती सुंदर रंग आला आहे. सोबत जो आपला दोडका आहे तो सुद्धा चांगला फ्राय होतो आहे गरम तेलामध्ये, म्हणजे चांगला भाजून निघतो आहे. आणि बेसन पीठसुद्धा आपलं फ्राय होते. मस्त वाटतात का नाही बघा, वाटत पण नाही हे दोडक्याची भजी आहेत. याचं दोन्ही साईडून चारही बाजूनी व्यवस्थित हलक्या गॅसवर याला भाजून घ्या. जास्त काही करपून द्यायचं नाही, कारण की दोडका हा लगेच नरम सॉफ्ट पडतो. काही याला एवढे फ्राय करायची पण आवश्यकता नाही. आता बघा मस्त सुंदर रंग आला आणि दोडके बघा आपले किती छान हे दोडक्याची भजी तयार झालेत. कमी तेलामध्ये होतात, काही वेळ लागत नाही, मस्त बनतात, खमंग लागतात, चवदार लागतात खायला. आता हे दोडक्याची भजी आपले झाले तयार खाण्यासाठी. चांगले नरम सॉफ्ट पडलेलं आहे. काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता आपले हे दोडक्याचे भजी झालेत का नाही मस्तपैकी. आता हे सगळे मी काढून घेते एक एक करून. हा जरा मोठा दोडका होता ना म्हणून हा मोठा वाटतोय भाजा बघा. त्यामुळे ना जरा बारीक आणि पातळ असे दोडके भेटले ना तर छान भजी होतात मस्त. आता हे काढून घेतले आणि दुसरे पण 2-3 जे आहेत ते टाकून घेऊया. हे अशा अगोदर डिप करून ठेवलं की लगेच मग आपल्याला ठेवता येतात. हलक्या हाताने पहिले याला चेक करायचं. हे असं सुटलं की मग पलटी करायचं. एकदम हलक्या हाताने याला चांगलं पलटी करून दोन्ही बाजूनी असं फ्राय करून घ्या. आता हळद मिठाचं पाणी असतं यामुळं थोडंसं तेलामध्ये, त्यामुळं बघा बुडबुड येतात. जास्त दाब दिला की असं हलक्या हाताने याला असं फ्राय करून घ्यायचं. झाले आहेत. आता गरमागरम आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. हे वर जरा दाब दिलं की ते हळद मिठाचं पाणी ना सुटलं जातं, म्हणजे आतून ओला असतो ना त्यामुळं. तर हे बघा आपले हे
दोडक्याचे जे पकोडे आहेत म्हणजे भजे तयार झालेत खाण्यासाठी. तर तुम्ही इकडे पाहू शकता आपले हे दोडक्याचे भजे किती छान सुंदर झालेत बघा. म्हणजे पाहता क्षणी ना कुणालाही खाऊ वाटेल इतके भारी वाटतात. गरमागरम चहाबरोबर इतके छान लागते ना, कुरकुरीत असतात. आतून दोडक्याचा एक स्वाद आहे. आणि दुसरी गोष्ट भाजी भाकरी भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भात वगैरे असेल तर त्यासोबतसुद्धा भजे म्हणून तुम्ही हे दोडक्याचे भजे करू शकता. नेहमी नेहमी आपण तेच भजे खाऊनसुद्धा कंटाळा येतो. पण अशा भाज्यापासून पण मस्त भजे बनले जातात बरं का. हे बघा बघा आतून किती मस्त नरम सॉफ्ट असा हा दोडका भाजून निघला आणि वरून क्रिस्पी असं बेसन पीठ, चवदार खमंग टेस्टी. ओव्याचा स्वाद टाकला आहे, मस्त तिखटपणा आहे. करून नक्की बघा, सगळेजण आवडेल खातील. घरामध्ये जर आवडत नसेल ना दोडका तर हे भजे तरी नक्की करून बघा आणि देऊन पण बघा, इतके छान आणि आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची दोडक्याच्या भज्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा आणि करून पण बघा, सगळे जर आवडीने खातील. तर दोडक्याचे भजे मस्त वाटतात. मी ज्यावेळेस खाल्लं ना भाकरीसोबत मी याला खाल्लं, इतके मस्त वाटले ना, कुरकुरीत लागतात आणि आतून दोडक्याचा स्वाद. आवडलं असेल तर नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.